मित्रांनो बघा, जर तुम्हाला ना एखाद्या बाईला, एखाद्या मुलगीला तुम्हाला जर पटवायचं असेल ना, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो आज ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो बायकांसोबत किंवा मुलींसोबत नक्की कसं बोलायचं, कोणत्या पद्धतीने बोलल्यामुळे बायका आणि मुली आपल्याकडे आकर्षित होतात. म्हणजे मित्रांनो बायकांसोबत ना नक्की कसं बोलायचं जेणेकरून ती बाई ना आपल्याला पसंत करायला ती सुरुवात करेल, ती बाई ना आपल्याकडे आकर्षित व्हायला ती सुरुवात करेल आणि म्हणजे ती बाई ना लवकरात लवकर आपल्याला कशी पटेल. तर मित्रांनो त्याच्याबद्दल ना सर्व माहिती मी तुम्हाला आता सविस्तरपणे अगदी A to Z सर्व सांगणार आहे. तर मित्रांनो त्याच्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो हा व्हिडिओ ना प्रत्येक पुरुषाने, प्रत्येक मुलग्याने हा व्हिडिओ बघणं खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, आता बायकांसोबत कसं बोलायचं तर ती गोष्ट ना आता मी तुम्हाला मुद्द्यांमध्ये समजवून सांगतो. कारण जर मित्रांनो मी तुम्हाला ना असंच मी तुम्हाला न मुद्द्यांचं असंच सरळ सरळ तुम्हाला सांगायला गेलो ना तर ती एक प्रकारची भेळ होणार आणि ती भेळ ना तुम्हाला काही समजणार नाही. तर तुम्ही मुद्दे लक्षात ठेवा. जर तुम्हाला गरज असेल तर ते मुद्दे ना तुम्ही एखाद्या वहीच्या पानावर तुम्ही ते लिहून पण ठेवू शकता. तर मित्रांनो बघा, पहिला जो मुद्दा आहे ना तर पहिला मुद्दा असा आहे मित्रांनो की बायकांसोबत बोलताना ना त्यांची भरभरून तारीफ करा. काय बोललो मी? बायकांसोबत बोलताना ना त्यांची खूप जास्त भरभरून तारीफ करा. आता बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही ना एखाद्या बाईसोबत, एखाद्या मुलीसोबत जेव्हा तुम्ही बोलत असशीला ना तेव्हा मित्रांनो तिची ना भरभरून तारीफ करा. तिला तुम्ही असं बोलू शकता की म्हणजे आज ना तुम्ही जी साडी नेसली आहे ना तर त्या साडीमध्ये तुम्ही जास्त सुंदर दिसत आहात. तुम्ही ना स्वभावाने खूप जास्त चांगल्या आहात. तुमच्यासारख्या बायकांना आजकालच्या जगामध्ये बघायला भेटत नाही. तुम्ही ना एकदम ग्रेट आहात. असं मित्रांनो तुम्ही ना, आता मी तुम्हाला उदाहरण दिलं, पण मित्रांनो तुम्ही ना तुमच्या आयडियाने तुम्ही तिची भरभरून तारीफ करा. कारण मित्रांनो तारीफ केल्याने ना बायका लवकरात लवकर इम्प्रेस होतात मित्रांनो. तर हा पहिला मुद्दा आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे तर तो दुसरा मुद्दा ना असा आहे मित्रांनो की बायकांसोबत बोलताना ना त्यांची कायम बाजू घेऊन बोला. काय बोललो मी? बायकांसोबत बोलताना ना त्यांची कायम बाजू घेऊन बोला. म्हणजे मित्रांनो जर ती बाई ना तुम्हाला कोणती पण गोष्ट जर ती सांगत असेल की म्हणजे माझा जो नवरा आहे ना तर माझ्या नवऱ्याने मला तो असं बोलला, पण म्हणजे मी पण ना गप्प नाही बसले, म्हणजे मी पण ना त्याला असं असं बोलली. म्हणजे मित्रांनो असं जर ती बाई ना कोणती पण गोष्ट, कोणती पण परिस्थिती तुम्हाला सांगत असेल, भले ती बाई ना चुकीची असेल तरी पण तुम्ही तिची ना बाजू घेऊन बोला की हो हो तुम्ही जे बोलताय ना ते अगदी बरोबर आहे आणि तुम्ही जे केलात ना ते पण अगदी बरोबर होतं. तुमच्या म्हणजे नवऱ्याने ना तुमच्या सोबत असं वागायला नको होतं. तुमचा म्हणजे नवरा ना थोडासा बिंडोक आहे का, म्हणजे त्याला समजतं की नाही की म्हणजे आपल्या बायकोसोबत कसं वागायचं. असं मित्रांनो म्हणजे आता मी तुम्हाला उदाहरण दिलं. म्हणजे मित्रांनो तुम्ही तिची ना नेहमी बाजू घेऊन बोला. भले ती चुकीची असेल ना तरी पण तिला हेच दाखवा की तू ना बरोबर आहेस, असं तिची बाजू घेऊन बोला. त्याने पण मित्रांनो बायका ना लवकरात लवकर इम्प्रेस होतात मित्रांनो. तर हा ना दुसरा मुद्दा आहे. आता त्याच्यानंतर जो तिसरा मुद्दा आहे तर तो तिसरा मुद्दा ना असा आहे मित्रांनो की तिच्यासोबत बोलताना ना जास्तीत जास्त कॉमेडी करा. काय बोललो मी? तिच्यासोबत बोलताना ना जास्तीत जास्त कॉमेडी करा. म्हणजे तिला ना आपल्या बोलण्याने तिला जास्तीत जास्त हसवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना हिंदीमध्ये एक जी म्हण आहे ना ती म्हण तुम्ही ऐकली असशीला की हसी तो फसी. तर मित्रांनो ती जी म्हण आहे ना हसी तो फसी, तर ती म्हण ना अगदी 100% खरी आहे मित्रांनो. म्हणजे मित्रांनो जेवढं तुम्ही ना एखाद्या बाईला आपल्या बोलण्यातून तिला जेवढं तुम्ही हसवाल ना, जेवढं तुम्ही कॉमेडी कराल तेवढं मित्रांनो ती बाई ना तुम्हाला पसंत करायला लागेल.
कारण मित्रांनो बायकांना ना असेच पुरुष आवडतात जे पुरुष ना कॉमेडी करतात, जे पुरुष ना बोलताना जास्त बायकांना हसवतात आणि अशाच पुरुषांसोबत ना बायकांना बोलायला जास्त आवडतं. कारण मित्रांनो अशा पुरुषांसोबत ना बोलल्यामुळे त्या बाईचा जो मूड असतो ना तर तो मूड ना पूर्णपणे चांगला होतो आणि त्यामुळे ना ती बाई काही पण जरी झालं तरी त्या पुरुषासोबत ना ती बोलायला येते मित्रांनो. तर मित्रांनो हा ना तिसरा मुद्दा आहे. आता त्याच्यानंतर जो चौथा मुद्दा आहे तर तो चौथा मुद्दा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो तिच्यासोबत बोलताना ना तिला जास्तीत जास्त तुम्ही तिला आदर द्या, तुम्ही तिला ना जास्तीत जास्त रिस्पेक्ट द्या. आता बघा मित्रांनो तुम्ही तिला ना एवढा रिस्पेक्ट द्या, एवढा तुम्ही तिला आदर द्या की जेवढा रिस्पेक्ट जेवढा आदर तिला तिचा नवरासुद्धा देत नसेल. म्हणजे तिच्यासोबत बोलताना ना तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे बोला, म्हणजे त्या बाईला वाटलं पाहिजे की बघ ना एवढं चांगलं तर ना माझा नवरासुद्धा माझ्यासोबत बोलत नाही, एवढा रिस्पेक्ट एवढा आदर तो माझा नवरासुद्धा मला कधी देत नाही असं त्या बाईला वाटलं पाहिजे मित्रांनो. कारण मित्रांनो प्रत्येक बाईला ना रिस्पेक्ट आणि आदर तिला हवा असतो आणि जो पुरुष ना तिला तो रिस्पेक्ट तिला तो आदर जो पुरुष तिला देतो ना तर मित्रांनो त्या पुरुषाकडे ती बाई ना आपोआपच ती खेचली जाते मित्रांनो. तर मित्रांनो हा ना चौथा मुद्दा आहे. आता त्याच्यानंतर जो पाचवा मुद्दा आहे तर तो पाचवा मुद्दा ना असा आहे की कमी बोला आणि तिचं जास्त ऐका. काय बोललो मी? कमी बोला आणि तिचं जास्त ऐका. आता बघा मित्रांनो बायकांना ना असा पुरुष त्यांना हवा असतो जो म्हणजे त्यांची बडबड ना जो म्हणजे ऐकेल. म्हणजे बायकांना ना जास्त बोलायची सवय असते पण त्यांच्याकडे ना असा कोणी पुरुष नसतो जो त्यांची बडबड ना 1-2 तास तो म्हणजे नीट ऐकेल. आणि मित्रांनो त्याचाच फायदा उचलून ना तुम्ही तो पुरुष बना. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना तिच्यासोबत बोलताना स्वतः कमी बोला पण मित्रांनो तिची बोलणी ना तुम्ही जास्त ऐका. तुम्हाला कदाचित वाटेल की काय यार ही बाई तर ना बडबड करत आहे, मला तर बोर होतंय. पण मित्रांनो असं बोर होऊन स्वतःला देऊ नका आणि तिची बडबड ना तुम्ही ऐकत बसा. कारण मित्रांनो जेवढं तुम्ही ना तासन तास तिची बडबड ऐकत बसाल ना तेवढं मित्रांनो त्या बाईला बरं वाटेल आणि त्या बाईला वाटेल की बघ ना एवढा वेळ मला माझा नवरासुद्धा देत नाही आणि माझं बोलणं ना एवढं माझा नवरासुद्धा माझं कधी ऐकून घेत नाही असं तिला वाटेल मित्रांनो. आणि मित्रांनो असं वाटल्यामुळे ना ती बाई लवकरात लवकर तुमच्याकडे ती आकर्षित होणार मित्रांनो. कारण मित्रांनो हे मी असं ना स्वतः माझ्या आयुष्यामध्ये मी करून झालोय मित्रांनो. तर मित्रांनो चला आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला सर्व समजलं असेल. तर तोपर्यंत धन्यवाद. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. लव यू सो मच ऑल ऑफ यू.